Hello friends, welcome to Let's Learn. So here we are going to learn about Bohr's atomic model. Okay, so let's start Bohr's atomic model. So आपको तो तुम्हाला तर माहितीच असेल की मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं ॲटॉमिक स्पेक्ट्रा. ठीक आहे, ॲक्च्युली आपण तो बोर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये पुढे जाऊन यूज करणार आहोत. त्या सांगितलेल्या गोष्टी तर लक्षात ठेवा. आणि नील बोहर सायंटिस्टने जे पण रुदरफर्डच्या एक्सपेरिमेंटमध्ये जे ड्रॉबॅक्स होते त्यांना आपण इथे इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. जे ड्रॉबॅक्स होते त्यांच्यासाठी इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. मी सांगितलं होतं तुम्हाला रुदरफर्डच्या व्हिडिओमध्ये की जोही ड्रॉबॅक्स आहे रुदरफर्डच्या एक्सपेरिमेंटमध्ये तर ते नील बोर्स या सायंटिस्टने ओव्हर एक्सप्लेनेशन दिलं होतं त्या ड्रॉबॅक्सवरती. ठीक आहे, सो बेसिकली नील हेनरिक डेव्हिड बोर हे त्यांचं पूर्ण नाव आहे. वॉज अ डॅनिश फिजिस्ट who made a foundational contribution to understanding atomic structure and a quantum theory, for which he received the Nobel Prize in Physics in 1922. Okay, so like here let's start the lecture for the today. So basically आतापर्यंत आपण काय बघितलेलं आहे, आतापर्यंत ज्या ज्या सायंटिस्टने एक्सप्लेन केलेलं आहे तर आतापर्यंत आपण काय बघितलं आहे की न्यूक्लियस असतो. ठीक आहे, अँड इलेक्ट्रॉन्स आहे. इलेक्ट्रॉन्स हा काय रिव्हॉल्व होतो अराउंड द न्यूक्लियस. अँड इलेक्ट्रॉन काय निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहे. हे आपण बघितलं आतापर्यंतच्या सगळ्या म्हणजे आतापर्यंतच्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला हे कन्फ्युजन्स मिळालं. बट प्रॉब्लेम काय होता रुदरफर्डच्या एक्सपेरिमेंटमध्ये, ड्रॉबॅक काय होता की जेव्हा इलेक्ट्रॉन हा रिव्हॉल्विंग पोझिशनमध्ये आहे, ठीक आहे, तर हा काय करतो तो रिव्हॉल्विंग पोझिशनमध्ये असल्यामुळे ॲक्सिलरेट होतो. ठीक आहे, आणि या अँग्युलर ॲक्सिलरेशनमुळे तो काही एनर्जी इमिट करतो. त्याच्यामुळे तो काय होतो अगेन लो एनर्जी लेवलला जातो. मीन्स जर सपोज इलेक्ट्रॉन या ऑर्बिटमध्ये देन तो लो एनर्जी लेवलला जातो, मीन्स या ऑर्बिटमध्ये जातो. अगेन तो मुव्हिंग ॲक्सिलरेशन पोझिशनमध्ये लाईक दिस अगेन तो काय करेन इथे काही एनर्जी इमिट करेन. अगेन त्याची एनर्जी कमी झाल्यामुळे तो लो ऑर्बिटमध्ये जाईल, लो लेवलला जाईल. आणि अशा प्रकारे मीन्स जर सपोज इलेक्ट्रॉन इथे असेल तो बेसिकली तो रिव्हॉल्व होत 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 तो स्पेरिकली रिव्हॉल्व होतो लाईक दिस अँड देन तो न्यूक्लियसमध्ये कोलॅप्स होतो. हा ड्रॉबॅक्स होता रुदरफर्डमध्ये इफ यू रिमेंबर. आणि जर ज्यांनी व्हिडिओ नाही बघितलेला आहे तर त्यांनी पहिले रुदरफर्डच्या एक्सपेरिमेंटमध्ये असलेले ड्रॉबॅक बघा आणि देन नील बोहरचा पॉस्ट्युलेट्स बघा. ओके, देन यू विल गेट अ बेटर अंडरस्टँडिंग. हे आपण बघितलं होतं ड्रॉबॅक. तर याच्यावरती एक्सप्लेनेशन तुम्हाला नील बोहर्सच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये मिळत आहे. बेसिकली फर्स्ट पॉस्ट्युलेट काय आहे नील बोहर्सचा, इन अ हायड्रोजन ॲटम द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स राउंड द न्यूक्लियस इन अ फिक्स सर्क्युलर ऑर्बिट विथ अ कॉन्स्टंट स्पीड. मीन्स सपोज हा इलेक्ट्रॉन आहे विच हॅव द निगेटिव्ह चार्ज अँड हिअर न्यूक्लियस. ओके, सो हा इलेक्ट्रॉन आहे हा एका फिक्स्ड ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतो अराउंड द न्यूक्लियस विथ अ कॉन्स्टंट स्पीड. स्पीड काय तुमची कॉन्स्टंट आहे आणि ऑर्बिट पण काय फिक्स्ड आहे. हे बघा ऑर्बिट पण फिक्स्ड आहे अँड स्पीड पण फिक्स्ड आहे. याचा अर्थ असा की नील बोहर सायंटिस्टने सांगितलं होतं की तुमचा जो इलेक्ट्रॉन आहे तो काय होईल कोलॅप्स्ड होणार नाही. कोलॅप्स्ड होईल का नाही, कोलॅप्स्ड होणार नाही. मीन्स हा जो इलेक्ट्रॉन आहे तो कोणत्याही प्रकारे इथे न्यूक्लियसमध्ये कोलॅप्स नाही होणार लाईक दिस. सो बेसिकली आपण जर सपोज कन्सिडर केला इलेक्ट्रॉन तर त्याची वेलॉसिटी आपण कन्सिडर करूया VD. ओके, अँड कसा कोलॅप्स नाही होत याच्या पाठीमागचं कारण काय ते मी तुम्हाला समजून सांगते. ठीक आहे, आणि ही रेडियस आहे इलेक्ट्रॉन्सची ज्या ऑर्बिटमध्ये. आता सपोज हा इथे कोणत्या ऑर्बिटमध्ये सेकंड ऑर्बिटमध्ये, मीन्स हा इलेक्ट्रॉन सेकंड ऑर्बिट पासून सेंटर पर्यंत किती डिस्टन्स आहे तर ती तुमची ते रेडियस आहे. तर ॲक्च्युअली हा कोलॅप्स का नाही होत. ठीक आहे, त्याचं एक्सप्लेनेशन असं आहे की द सेंट्रिफ्युगल फोर्स रिक्वायर्ड फॉर द सर्क्युलर मोशन इज प्रोव्हाइडेड बाय द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस अँड निगेटिव्हली चार्ज न्यूक्लियस. आय नो कोणाला स्टेटमेंट नाही कळालं की मॅम तुम्ही तर पहिले म्हटल्या होत्या की तो ॲक्सिलरेशन पोझिशनमध्ये असतो त्याच्यामुळे तो काही एनर्जी इमिट करतो, फोर्समुळे तो लाईक कोलॅप्स्ड होऊन जातो, मीन्स आतमध्ये कोलॅप्स्ड होऊन जातो असं तुमचं म्हणणं होतं. बट मॅम मग तुम्ही आता पुन्हा म्हणतायत की कॉन्स्टंट स्पीड आणि फिक्स्ड ऑर्बिटमध्येच तो मूव्ह होतोय. हा कशा प्रकारे. ठीक आहे,
स्टेटमेंट तर माहिती आहे की तो कॉन्स्टंट स्पीडमध्ये होतोय आणि फिक्स्ड ऑर्बिटमध्येच होतोय, फिक्स सर्क्युलर ऑर्बिटमध्ये होतोय, पण का आणि कसा, तर ते मी इथे एक्सप्लेन करते. ॲक्च्युअल मीन्स सेंट्रीफ्युगल जो फोर्स असतो तुमचा, तो तुमचा आउटवर्ड आहे, ठीक आहे. अँड इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहे, न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत, आणि याच्यामुळे इथे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स डेव्हलप होतो. आणि जो की तुमचा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑन द इलेक्ट्रॉन, तो काय तुमचा इनवर्ड म्हणजे न्यूक्लियस वरती आहे, ठीक आहे. एक फोर्स काय आउटवर्ड आहे, एक फोर्स काय इनवर्ड आहे. मी तुम्हाला याच्या पूर्वी मॅग्नेटिक फील्ड चॅप्टर मध्ये आपण फोर्सेस बघितले होते, एका कंडक्टरवरती इथे लाईक फोर्सेस बघितले होते. जर सपोज हा फोर्स इकडे असेल आणि हा फोर्स इकडे असेल, तर हे दोघं फोर्स काय करतात, एकमेकांना कॅन्सल करतात जर हे इक्वल इन मॅग्नेट्यूड्स असतील तर, कारण ते ऑपोजिट डायरेक्शन मध्ये. सो इन द सेम वे हा फोर्स अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे आणि त्यामुळे इथे हा एकमेकांना मीन्स बॅलन्स करतो बेसिकली इलेक्ट्रॉन. आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन्स ही आपली ऑर्बिट चेंज करत नाही जोवर त्याला एक्सटर्नल हीटिंग दिल्या जात नाही. जोवर आपण एक्सटर्नल हीटिंग देत नाही किंवा एक्सटर्नल काही हे करत नाही तर इलेक्ट्रॉन्सला इमिट करायसाठी फोटॉन्सला, तोवर इलेक्ट्रॉन्स आपली ऑर्बिट सोडत नाही. ओके. काही इम्प्युरिटीज वगैरे ऍड करून आपण त्याला इथे हे करू शकतो. मीन्स काही इम्प्युरिटीज ऍड केले, जसं की तुम्हाला मी चॅप्टर नंबर 16 मध्ये सांगितलं होतं, तर तेव्हा तो स्वतः दुसऱ्या ऑर्बिटमध्ये शेअर करतो. मीन्स लो एनर्जी लेवल असेल तर तो काय करतो, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जातो, ठीक आहे. कारण इथे आउटर मधला जो आउटर ऑर्बिट मधले असतात बेसिकली इलेक्ट्रॉन, ते जाऊ शकतात, बट जे इनर ऑर्बिट्स मध्ये असतात ते कधीही स्वतःची ऑर्बिट सोडत नाही, ते फिक्स्ड ऑर्बिट मध्येच रोटेट होत असतात. चॅप्टर नंबर 16 मध्ये आहे याचा रेफरन्स तुम्हाला. बस आता इथे एवढं लक्षात ठेवा की इलेक्ट्रॉन जो आहे तो एका फिक्स्ड ऑर्बिट मध्ये आणि कॉन्स्टंट स्पीड मध्ये मूव्ह होत आहे. हे कळालं. सेकंड पॉस्ट्युलेट आहे बोर्सचं. द रेडियस ऑफ द ऑर्बिट ऑफ एन इलेक्ट्रॉन कॅन ओनली टेक अ सर्टेन फिक्स्ड व्हॅल्यू सच दॅट अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इन दीज ऑर्बिट इज अ इंटिग्रल मल्टिपल ऑफ h divided by 2 pi and h is being the Planck constant. याचा अर्थ असा की जो तुमचा इथे रोटेट होतोय इलेक्ट्रॉन, हा जो इलेक्ट्रॉन रोटेट होतोय आणि याची जी अँग्युलर मोमेंटम आहे, मी तुम्हाला क्लासमध्ये दाखवलं होतं अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय. जर सपोज मीन्स आपण सायकलच्या चाकाची बघतो ना, तर सायकलचं चाक कसं गोल 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 फिरत राहतोय, तर ते काय झालं त्याची अँग्युलर मोमेंटम. सो जर सपोज आपण इथे इलेक्ट्रॉन काढलं, इलेक्ट्रॉन घेतला आणि त्याची अँग्युलर मोमेंटम घेतली, तर ती अँग्युलर मोमेंटम ही डायरेक्टली प्रोपोर्शनल असते h डिवायडेड बाय इंटिग्रल मल्टिपल ऑफ h डिवायडेड बाय 2 पाय. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे तुमचा, L इज इक्वल्स टू, आपण डिनोट करतो कॅपिटल L, अँग्युलर मोमेंटम इज इक्वल्स टू mvr. m इज नथिंग बट अ मास ऑफ द इलेक्ट्रॉन. Then v is nothing but velocity and small r is nothing but a radius. Okay, की जी ऑर्बिट ची रेडियस आहे फ्रॉम द सेंटर. तर हे ऍक्च्युअल मीन्स LMVR हे प्रोपोर्शनल राहील तुमचं n मल्टिप्लाइड बाय h डिवायडेड बाय 2 पाय. सो n काय तुमचा इथे इंटिग्रल मल्टिपल आहे, मीन्स 1 2 3 4 सो ऑन. सो सेकंड पॉस्ट्युलेट असं सांगतो की जे अँग्युलर मोमेंटम आहे ही तुमची लाईक इलेक्ट्रॉनची जी अँग्युलर मोमेंटम आहे ती इक्वल्स टू असते n इंटिग्रल मल्टिपल ऑफ h डिवायडेड बाय 2 पाय अँड h इज नथिंग, h इज इक्वल्स टू प्लँक कॉन्स्टंट. हा झाला सेकंड पॉस्ट्युलेट. थर्ड पॉस्ट्युलेट, an electron can make a transition from one orbit to the another orbit having a low energy. In doing so, it emits a photons of a energy equals to the difference in its energy in the two orbits. याचा अर्थ असा की बेसिकली इलेक्ट्रॉन जो आहे तो ट्रान्झिशन करू शकतो इटसेल्फ, तो स्वतः ट्रान्झिशन करू शकतो फ्रॉम वन ऑफ इट्स ऑर्बिट टू द अनदर ऑर्बिट हॅव्हिंग अ लो एनर्जी. मीन्स जो इलेक्ट्रॉन आहे तो काय करेल, हायर ऑर्बिट मध्ये असला तर तो लोअर एनर्जी ऑर्बिट आहे तिथं पोझिशन ऑक्युपाय करण्याचा प्रयत्न करेन. ट्रान्झिशन्स मीन्स मूवमेंट, ठीक आहे. ट्रान्झिशन्स मीन्स मूवमेंट फ्रॉम वन ऑफ इट्स ऑर्बिट टू
another orbit having a low energy. In doing so, it emits a photons of a energy equal to the difference in its energy in the two orbit. याचा अर्थ काय की जर सपोज इलेक्ट्रॉन हायर ऑर्बिटमध्ये तर तो काय होईल, लोअर एनर्जी ऑर्बिटमध्ये जागा ऑक्युपाय करण्याचा प्रयत्न करेल. पण जेव्हा तो हायर मधून लोअर मध्ये जातो तर बेसिकली या दोघं ऑर्बिटच्या एनर्जी मधला जो तुमचा डिफरन्स आहे त्या डिफरन्सचे तो फोटॉन्स इमिट करतो. ठीक आहे, मीन्स लाईक दिस. जर सपोज इथे हा काय आहे, हायर EM मीन्स एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन द हायर ऑर्बिट मायनस EN, याचा अर्थ काय, एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन लोअर ऑर्बिट मीन्स nth लोअर ऑर्बिट. जर सपोज माझा हायर ऑर्बिटमधून लोअर ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन काय होतोय, ट्रान्झिशन करतोय, मीन्स मूव्ह होतोय, इथे इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन करतोय. तर या दोघांमध्ये काय एनर्जी लेवलमध्ये काय डिफरन्स आहे आणि या डिफरन्सला हा जो जितका डिफरन्स असतो तुमचा तितक्या डिफरन्सचे इथे तो फोटॉन्स काय करतो, इमिट करतो बेसिकली. हा तुमचा थर्ड पॉस्ट्युलेट आहे बोहर्स ॲटॉमिक मॉडेलचा. ठीक आहे, इथे मी एनर्जी लाईक लिहिलेल्या आहे ऑर्बिटच्या काही, लाईक जर सपोज फर्स्ट ऑर्बिट आहे तर तुमची -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. E2 जर सेकंड ऑर्बिट आहे तर -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. जर थर्ड ऑर्बिट आहे तर E3 इज इक्वल्स टू -1.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. ठीक आहे, सो बेसिकली मी ते तुम्हाला काही ऑर्बिट्सचे एनर्जी लेवल सांगितले आहेत. तर जेव्हा तुम्ही एखादा इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन करतो तर त्या दोन ऑर्बिट्सच्या एनर्जी मधला जो डिफरन्स आहे तर त्या डिफरन्सचे तुमचे काय होईल, फोटॉन्स काय होतील, इमिट करतील. ठीक आहे, जेव्हा तो ट्रान्झिशन करेल. तर हा झाला तुमचा थर्ड पॉस्ट्युलेट. हे लक्षात ठेवा कारण हे तिन्ही पॉस्ट्युलेट आपल्याला पुढच्या व्हिडिओजमध्ये डेरिव्हेशनमध्ये काम येणार आहेत. ओके, I hope you got it. Let's see you in the next lecture. Bye.